गाडी धुताना त्यांना दिसला आहे, पण त्याने ते कृत्य का केलं याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्यांनी जायचा प्रयत्न केला नाही। आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीप्रभू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी 5 वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला, गाडी अडवली। तेवढ्या पहाटे मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे त्या आला आणि तो रात्री शेगाववरून उशीर आला होता, कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला। मी त्याला म्हणलो पण असं काही खात निघालो आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली। गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्याने मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली। आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव, मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो, म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हणला तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काही ओकलेला होता ते त्याने पुसून काढलेलं आहे। पोलिसांनी कर्मचाऱ्यांची गाडी पुसलेली नाही आहे, आता त्याची उलटी त्याने पुसणं ही तर एक मानवताच आहे। त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही माणसाने अशातला काही विषय नाही। आजचाच सकाळचा विषय आहे आणि हे जे काही विरोधक किंवा तू आम्हाला दानव्या रिकामचूड त्या उंदराला काही काम नाही केलं, हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात, शिंदेचे आमदार असे करतात, हे काही धंदे आम्ही काही करत नाही। आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो, आम्हाला कळतं काय जे काय असतात त्यामुळे कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही। हर्षवर्धन सपकाळ असं म्हणत आहे की जे तुम्ही विकास केले ते पोकळ विकास केले, मुख्यमंत्री येत आहे तर त्यांनी श्वेतपत्रिका काढून न्यायची त्यांनी मागणी। मी 8 दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम बोगस झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी स्वतः दिलेलं आहे। माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित असं करणारा या देशातला मी पहिला आमदार असेल। त्याच्यामुळे काय व्हायचं ते होईल, पण ज्यांनी काय विकासच केला नाही त्याला विकासावर बोलण्याची काही आवश्यकताच नाही। अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Insta, Facebookला फॉलो करायला विसरू नका।